या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. सोलापूर शहरातील फळभाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेधारक व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी सीटू संलग्न हॉकर्स युनियनच्या वतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ जोरदार धक्काबुक्की झाली. सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख आणि राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयापासून मोर्चास सुरुवात झाली. दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर प्रशाला, श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे हा मोर्चा सोलापूर महानगरपालिकेकडे निघाला. डॉक्टर आंबेडकर चौक येथे पोलिसांनी मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पकडणे आणि धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दरम्यान महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ढवळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना कॉम्रेड एम.एच. शेख यांनी सांगितले की केंद्र सरकारने स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट 2014 तसेच दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशन अंतर्गत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू केले आहे. या कायद्यानुसार फेरीवाले, हातगाडीधारक आणि पथविक्रेत्यांचे संरक्षण करणे, त्यांना ओळखपत्र देणे आणि हॉकर्स झोन निश्चित करणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हणाले, सोलापूरमध्ये उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारी वाढली असून अनेक नागरिक भाजीपाला, फळे आणि किरकोळ वस्तू विकून उदरनिर्वाह करत आहेत. राष्ट्रीय फेरीवाला कायदा आणि शासन निर्णयानुसार या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मोर्चात माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, कॉम्रेड सुनंदाताई बल्ला, कॉम्रेड हनीफ सातखेड, कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते. सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड दाऊद शेख, कॉम्रेड खाजाभाई करजगी, कॉम्रेड नरेश दुगाणी, अशोक बल्ला, कॉम्रेड शहाबुद्दीन शेख, गणेश वाघमारे, शांताबाई कोळी, अकिल शेख, आसिफ पठाण, रहीम नदाफ, अमीन शेख, प्रशांत चौगुले, राजेश काशीद, भारत पाथरूट, प्रकाश कलबुर्गी, प्रदीप मरेड्डी आदींनी परिश्रम घेतले. या माध्यमातून निवेदन देण्यात येत आहे. त्याच पद्धतीनं आज लोकशाही मार्गानं या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून नोटिसा देऊन आपण आज मोर्चाची परमिशन मागितलेली होती आणि माननीय आयुक्त आणि महापौर यांना आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आपण वेळ मागितलेली होती. परंतु आज या ठिकाणी कोणी उपलब्ध नाही आहेत, म्हणून माननीय पी.आय. साहेब सदर बाजार यांना हे या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. त्यांना मी विनंती करतो की हे सर्व निवेदन मी त्यांच्या स्वाधीन करतो. ते सरकारचे प्रतिनिधी आहेत. या सोलापूर शहरामधला कायदा आणि सुव्यवस्था, त्याचबरोबर सोलापूर शहरामधल्या सुशिक्षित, अशिक्षित बेरोजगारांची उदरनिर्वाह आणि त्यांची उपजीविका या दोन प्रश्नासंबंधी हे निवेदन तयार केलेलं आहे. लालबावटा फेरीवाला, चारचाकी व खोकेधारक श्रमिक संघटना CI2 संलग्न याच्या वतीनं मी हे सगळे निवेदन पी.आय. साहेबांना सुपूर्द करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी संबंधितांना पोहोचवावे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.